भावात डेंग्या इथे तर बिगा धंदा चालू आहे. असं असतं हा फिल्टर. काम सांगितले गाडवानी आणि पैसे म्हटले की ढोरावानी पळता लोक. काय बोलला रे भावा डेंग्या, एकदम जबरट. डिरेक्ट मारू द्या घुसलं. बरं झालं दुसरीकडे नाही घुसलं ते. हा रे काय असं असतं मग भावा डेंग्या. तू सकाळपासून कोण नाही भेटलं तर मग स्वतःच्या मित्राची मारायची का? अरे यानंच तर दोस्ती स्ट्रॉंग होती या. ते स्ट्रॉंग रॉंग काय समजेना मला. तू अशी मारत नको जाऊ मला सही नाही होते. बरं बरं बस झालं माझा. हा बोला तुमचं काय. काय रे इज्जत देऊन तो माहिती शिकवलं नाही का तुले? डायरेक्ट म्हणतो तुमचं काय. काम काय ते मुंबईला पटकन. नाही म्हणजे बायांशी कसं प्रेमानं बोलायचं, कसं वागायचं हे पण नाही शिकलं वाटतं. तुम्ही का बायका आहे का तुम्हाला इज्जत देऊ आणि पिरमान बोलू लोगे. लग्न बी झालं का तू लगे? हाव मग. नाही का तोंडाकडे पाहून वाटत नाही की तू कधी लग्न बी होईल म्हणून. हा बरोबर आहे ना. सरकारी नोकरी असेल ना, पगार नाही झाडभर आणि बायको पाहिजे रातभर. बस झालं व. सकाळी येताना भांडी घासून नाही आलो म्हणून इथं तमाशा करायला आली का? मला म्हणलं आता शांत होईन नंतर शांत होईन आता शांत होईन. पण नाही हिची शेपूट वाकडी ती वाकडीच. ओ भाऊ तुमच्या घरचे भांडण घरी ठेवत जा. इथे लोक तुमचे तमाशे पाहायला उभे नाही राहील. तू चुप बस नाही तुला वाचून एक. तुम्ही फक्त घरी आहात. नाही तुमचं चांगलं तोडलं तर नावाची मंगळाबाई नाही मी. हाव हाव जाय. मी बी पाहतो आज तो मध्ये किती एकदम आहे तर. पाहिलं का फिल्टर? लग्नानंतर तू बी हालाशी सुंदर झालं तर पाहिजे बे पहिले. तो बी बरोबर आहे ना. तो तोंडाकडे पाहून कोणीच नाही भेटणार तुले. नाही मी चाललो. नाही ना रे मी चाललो. थांब रे फिल्टर. नाही सोडणार आहे मले. सोडतो की नाही? मला एक सेकंड मध्ये थांबा सोबत. सोड. हे पाय मग बा असं असतो तू. मी म्हणलं होतं की आपलं काम झालं की आपण जाऊ 2-2 ब्रँडचे दारू प्यायले. पण जाऊ दे तुला जायचंय म्हणतोच आहे. नाही नाही जाऊ दे. जाऊ दे मित्र समजून माफ कर तुले. थांबतो मी इथे मित्र आहे म्हणून. नाही तुला जायचं असेल जाऊ शकतो. जाऊ दे ना बे. घर जाऊन बी घरचे टोमणे मारता. त्यापेक्षा इथे इसी हवा खाऊन तण नव्हतो. हा बोला तुमचं काय. फारम भरायचा होता मला. कशाचा. तू अकाउंट आला. अरे लाडकी बहिणी तर भरणार आहे ना. काय हो मला वाटते का थोडी काही. लोकांना 3 महिने झाले फॉर्म भरून आणि तुम्ही म्हणता आता फॉर्म भरू काय. एवढे दिवस काय माशा मारला काय. भरला संदर्भात नाही चालली मी दुसरीकडे. हा भरतो. आधार कार्ड दाखवा. हो आधार कार्ड अपडेट केलं का तुम्ही. हा मग मागच्याच महिन्यात केलं आणि नाव बी तुमच्यापेक्षा मोठं केलं म्हणलं. हाव ते दिसतच आहे. शांताबाई शामराव तुकाराम हुरडा भुके. काय हो तुम्हाला 2 नवरे आहे का. झाबऱ्या माझ्या नवऱ्याचं नाव आहे ते. एवढं मोठं. हा मग. बर तुमचा मोबाईल नंबर सांगा. काय रे बाई पाहिला की मोबाईल नंबर मागतो काय. अरे इथं फॉर्म भरताना टाका लागतं ना नंबर. हा मग तुला आधार कार्ड पाहता नाही येत का. बरं तुम्ही कुठं राहता. जमिनीवर. अरे घराच्या ठिकाणचं नाव सांगा म्हणजे पत्ता. हा मग ते सांगायचं ना पहिले. हाव सांगा. ठोके नगर. वा काय चांगलं ठिकाण राहता तुम्ही. बर तुम्ही मॅरिड आहे का. झाबऱ्या मॅड असन तू बायको तो बायकोचा नवरा आणि तो पुरा खानदान. हो बस मी फक्त लग्न आलं का एवढं विचारलं. हा मग गळ्यात मंगळसूत्र आणि डोक्यावर पदर नाही दिसत काय. बरं बँक नंबर सांगा. बँक नंबर घेऊन मला पैसे लुबाडीच आहे का रे. मी 36 गावचं पाणी पेल आहे म्हणलं. भो जेव्हा बँक नंबर इथं भरसान तेव्हाच बँकेत पैसे येईन ना. बरं घे. 91 96 4 बोकडे 1 5. उत्पन्न प्रमाणपत्र आणलं का. हाव त्याची झेरॉक्स आणली. झेरॉक्स नाही चालत. काऊन नाही चालत रे. कधी म्हणतो हे नाही चालत कधी म्हणतो ते नाही चालत. आमच्यासारख्या बाहेर काय जीव द्या का रे. अहो सरकारचे नियम कडक आहे. हाव मग माझी झेरॉक्स काय नरम आहे का. हो तुम्हाला जाण्यासाठी जावर का. जागा मोकळी करा हवा येऊ द्या. हाव चाललीच मी. तसा मी तू जाईल की दिसतो मला. हाव जाय डोक्याची किटकिट तर कमी होईन. हा बोला तुमचं काय. मला लाडके म्हणजे 3000चा मेसेज आलता. त्याचे 3000 काढायचे आहे म्हणलं. काय हो तुम्ही घुटण्यात मेंदू आहे का. काऊन तुम्हाला 3000 काढायचे आहे तर बँकेत जा ना. इथं काय भीक मागू राहिले. अरे सीधा बोल ना नाहीतर दुकानसोबत तुला पण उडून टाकन. जा ना हो. जेव्हापासून लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हापासून मला भेजाची गोबी झाली. हाव जाते मी. एकच दुकान थोडी आहे 17 7 दुकान आहे. पहिले पैसे तसे भेटतात डोक्यात बी ताप आहे रे भाऊ. हाव मग आपला अजून 2 घंटे काय नंबर लागत नाही वोटिंग. आता लंच ब्रेक आहे नंतर या तुम्ही. पिस्तुल्या आम्ही फक्त शेवटची बाकी आहे. पटकन कर. बर सांगा तुमचं घोडगुड अटकलं. त्या लाडक्या बहिणी योजनेत 3000 आले नव्हते. मग 31 ऑगस्ट पर्यंत वाट पा. अरे तू करतो की नाही. हे बघा शिस्तीने बोला. मी पण शिस्तीने काम करतो. हा कर मग पटकन. सांगा फॉर्म भरायला तर अप्रुव्हलचा मेसेज आलता का. हाव मग पैशाचा मेसेज काऊन आला. अरे ते समजलं तिथे काय झक मारायला आलं असतं. हो सभ्यपणे बोलत जा की. हाव
मग तू तसं वागत जा की. ते जाऊ द्या. लाडक्या बहिणीचं काम कोणाचं करायचं आहे? माया मायचं. कितवी शिकेल आहे ती? 7वी 3 टाइम नापास. बर, तुमच्या आईचं आधार कार्ड दाखवा. नाव बरोबर आहे का सांगा? दगडूबाई पांडू भांडखोर. हाव बरोबर आहे. तुमच्या आईचं अकाउंट ऍक्टिव्ह आहे का? म्हणजे व्यवहार चालू आहे का? पैशाची देवाणघेवाण चालू आहे का? हाव मग मागच्याच महिन्यात 50 रुपये काढले ते. बर, एका आधार कार्डवरले अकाउंट जोडेल आहे का? हाव. काय फरक नाही पडत जोडेल असलं तर. झक मारायला विचारलं होतं का? अहो, नियमान सगळे प्रश्न विचारायला लागता. ते नियम घाल त्या मड्यात. कामाचं बोल. शेवटचं सांगा, आधार कार्ड खात्याला लिंक आहे का? हाव. डीबीटी मध्ये लिंक आहे का? नाही. हा, मग आधार कार्ड लिंक करा खात्याले डीबीटी मध्ये. ते कुठे करावं लागेल? बँकेत फॉर्म भेटतो, तिथं अकाउंट नंबर घुमेल आयडी टाकायची. पिस्तुल्या, जीमेल आयडी असते ते. चाल भाऊ फिल्टर. 4 घंटे नुसता टाइमपास झाला आपला. उद्या सकाळी गुबी मारून जा लागेल फॉर्म भरायला.